आई माझी फणसाची भाजी करता. तिला माका सांगल्यान तयारी कर, तोपर्यंत टोप आग पेटव, चुलीवर टोप ठेव आणि त्याच्यात तेल टाक म्हणून. पण माका माहिती नाही, तिनं आग बीग नंतर पेटवलेल्या माझी वाट बघून आणि माका सांगत होती घराकडे काय करतस काय माहिती, तुका सांगलेलं काम एक धड करू तुका जमत नाही, आग मीच पेटवतोय, आता तू काहीतरी ये ढवळूक मदत कर. म्हटलं येतोय. तर म्हणजे माका मदत करू सांगितलं. मी टोप ठेवलंय आणि तेल ओतूक घेतलंय. तेल म्हणून मी काय ओतलंय सांगू तुमका. काही नाही ना, डिझेल ठेवलेलं आग पेटूचा डिझेल. तर माका असं वाटलेला की एवढंसं तेलात आई भाजी बनवणार नाही, तरी पण मी आपल्या भरलेली होती ती बाटली, मी ओतलंय. आपलं एवढी बाटली होती, एवढी तर मी एवढा शिल्लक ठेवल्याने ओतलंय. आणि जेव्हा नंतर वास येऊ लागलो तर मी तेल घालून डिझेल टोपात ओतलंय. आईली फोडण्याकरिता ना आणि म्हणता हो तेल मी अजून काढलंयच नाही, तू तेल खायचं ओतलं. म्हटलं काय बाटलीतला ओतलंय. तर आई कपाळात हात मारून येत डिझेल मरशी मेला असतं धगवा नाही सर. अशा प्रकारे मग आईन त्या सगळ्या ओतल्यान तो टोप पुन्हा 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 असं खूप वेळा घासून घेतलं. आणि आता ती स्वतःच पुढाकार घेऊन सगळा करता. माझे पराक्रम तिनं बघितल्यानं आता बोलली रिस्क नको कोणाच्या तब्येतीची. तसा मीच खाणारा असेल तर ठीक आहे. आता ही भाजी आम्ही एवढ्या मोठ्या टोपात करतो, तर शेजाऱ्या पाजाऱ्यांका त्यांनीच आमका सोलून दिले आणि त्यांचंच फणस, मग त्यांना पण देऊच्यात. असा डिझेलची भाजी कशी देणार, मग आता ऐक तू कर.